लसूणी मेथी मटर मेथीपेक्षाही खूपच भारी. जे घरात साहित्य उपलब्ध आहे त्यामध्येच ही लसूणी मेथी तयार होते. आता पटकन आपल्या रेसिपीला सुरुवात करू. त्यासाठी पहिलं सर्वांचं मनापासून मी स्वागत करीत आहे ऋतुजा होम ब्लॉग मध्ये. चला तर आता आपल्या रेसिपीला सुरुवात करू आपण. अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. त्यासाठी आता मी लसूण मेथी बनवणार आहे. त्यासाठी मी इथं स्वच्छ पाण्याने धुवून मेथीचे पानं घेतलेले, थोडे शेंगदाणे घेतले आणि लसूण मेथी म्हणल्यानंतर जास्त लसूणच घेतलेला आहे. थोडा कांदा पण चिरून घेतला आहे, थोडे टोमॅटो चिरून घेतलेला आहे. आता आपल्या रेसिपीला सुरू करू. अगोदर मी मेथी परतून घेणार आहे. कढई 2 मिनिटं कधी पण गरम होऊ द्यायची. त्यानंतर त्यामध्ये टाकून देते तेल. आणि जिरे थोडी जास्त टाकायची. मी अर्धा चमच टाकून दिलेली आहे. आवश्यकता आपल्याला जिऱ्याला असा सोनेरी रंग आला. आता यामध्ये टाकून देते ही मेथी. त्यानंतर याला परतून घ्यायचं. न झाकता याला 5 ते 6 मिनिटं असे परतून घ्यायचे. पाहू शकता आपली मेथी परतून झालेली. आता आपण हिला काढून घेणार आहोत. हे शेंगदाणे असे कच्चे शेंगदाणे मिक्सरला लावून घेणार आहे. पाहू शकता असं मिक्सर लावून घे. यामध्ये थोडं पाणी टाकून देणार आहे मी. थोडं नकळत पाणी लावून आणि थोडं फिरवून घेणार आहे. पाहू शकता असं तयार झालेले. तर मी त्याच कढईमध्ये तडका पण देणार आहे. त्यानंतर त्यामध्ये तेल टाकून देणार आहे. त्यानंतर त्यामध्ये टाकून देते कांदा. कांद्याला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं. नाहीतर कांदा नाही भाजला तर आपल्याला खाताना दाताखाली गेला तर कच्चाच लागतो. कांदा टाकून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये टोमॅटो चिरून घेतलेला बारीक टाकून द्यायचा. टोमॅटो आणि कांदा चांगला असा शिजून घ्यायचा तेलामध्ये. नंतर मी थोडं चवीप्रमाणे मीठ टाकून देणार आहे. कारण मीठ टाकल्यामुळे हे कांदा आणि टोमॅटो लवकर शिजेल. ते शिजल्याच्या नंतर टोमॅटो आणि कांदा हे आपण करून घेतलेल्या शेंगदाण्याचं टाकून द्यायचं. त्यानंतर हे परतून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये टाकून द्यायचे लाल तिखट आवडीप्रमाणे. अंबारी मसाला, धनेपूड, थोडी हळद. त्यामध्ये टाकून द्यायची मेथी. नंतर याला 2 ते 4 मिनिटं असंच राहू द्यायचं गॅसवर. लसूण मेथी म्हणजे आता लसणाचा तडका द्यावाच लागल. थोडं मी या छोट्या पळीमध्ये घेणार आहे तडका देऊन कमी गॅसवर. त्यामध्ये टाकून द्यायचा लसूण. मेथी लसूण म्हणल्यावर लसणाचा तडका द्यावा आवश्यकच आहे भाजीला. सोनेरी रंग येईपर्यंत लसूण हे करून घ्यायचा. गॅस बंद करून घ्यायचा. सोनेरी रंग झालेला. आता यामध्ये टाकून द्यायची लाल तिखट. नंतर यामध्ये हे तडका सोडून द्यायचा. वा, मस्त तयार झालेला आहे लसूण तडका. मेथी लसूण तडका. ही लसूणी मेथी कशा सोबत खायची ते तर विचारायचं कामच नाही. बाजरीच्या भाकरी सोबत, ज्वारीच्या भाकरी सोबत, चपाती सोबत, भातासोबत, कशा पण सोबत खा. अगदी मस्त लागते लसूणी मेथी. एकदा नक्की करून पहा तुम्ही पण. आणि असा सुरेख सुगंध पण यायला सुरुवात झालेली आहे. लसूणी मेथीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूत अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत. तर खात राहा, मजेत राहा, आनंदात राहा.